केला, त्यांच्याकडून पक्ष हिरावून घेतला अशी प्रतिक्रिया त्यांनी हम दिली। सभी लोग खुश हैं। पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा के नेतृत्व में काम कर रही है। आज दादा राष्ट्रीय अध्यक्ष चुने गए और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हमारी शुरुआत से थी, आज भी है और हमें यानी बहुत बड़ा हौसला इस निर्णय से आया है। सर, आता तुमच्यावर टीका अशी होते की पक्ष आमचा चोरला 2019 पासून हा सगळा डाव चालू होता। जितेंद्र आव्हाड म्हणतात की ज्या बापाने तुम्हाला मोठं केलं त्या बापाला सोडताना लाज वाटत नाही का? नाही, ज्या व्यक्तीला मुळातच लाज नाही त्या निर्लज्ज व्यक्तीबद्दल मी काय बोलायचं। हिंदी में जानना चाहेंगे। जितेंद्र आव्हाड कह रहे हैं कि पिता की पार्टी छीन ली, शर्म आनी चाहिए आप लोगों को। अरे शर्म तो उनको आनी चाहिए जो शर्म से परेशान है। मैं उस व्यक्ति के बारे में क्या बोलूं। सर, निकालानंतर बैठक होती पहिलीच, खरं तर काय दादांचं बैठक निकालानंतरची नव्हती। बैठक दर मंगळवारी देवगिरीला असते आणि आज शेतकऱ्यांचा मी पुत्र आहे म्हणून शेतकरी पुत्राचं जेवण मी तिथे ठेवलं होतं। आपल्यालाही निमंत्रित केलेलं आहे, आपण सर्वांनी यावं त्यासाठी मी आलो। दादा कधीच उद्विग्न आणि नाराज नसतात। दादा आनंदी नेहमीच असतात आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वच आनंदी आहोत। 10 तारखेला शासन आपल्या दारी कार्यक्रमात बाबा सिद्दीकी यांचा पक्ष प्रवेश निकाल तुमच्या बाजूने येईल म्हणून 110% खात्री होती आम्हाला। 10 तारखेला बाबा सिद्दीकी यांचा पक्ष प्रवेश होणार आहे। त्याबद्दल मला माहित नाही। किती लोक पक्ष आया तब अजीत दादा के साथ आप थे, पहली प्रतिक्रिया क्या थी उनके, क्या भाव थे उनके चेहरे नहीं पर? देखिए, सभी ने तो अभिनंदन किया। अभी आपको भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का नारा वहाँ पे सुनाया होगा। खुद मुंडे साहब और सभी ने वहाँ पे अमोल जी अभी मुख्य प्रतोद पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरवादी आहे, सत्यशोधकी आहे, तीच आमची कायम आहे। त्याच्यात शंका धरण्याचं काय कारण नाही। अमोलजी, जितेंद्र आव्हाड असं म्हटले 2019 पासून अजितदादा अशा पद्धतीचा कट करत होते। मी सांगतो ना, अशा माणसाच्या बोलण्याला गल्ली बोळातली मुलं पण त्याला काही जास्त भाव देत नाही। त्याच्यामुळे त्या व्यक्तीवर बोलून मला आजच्या आनंदाच्या दिवसात विरजन पाळायचं नाही। तर निवडणूक आयोगानं दादांना कशाच्या आधारे पक्ष आणि चिन्ह दिला ते आपण पाहूया। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा फैसला विधिमंडळाच्या संख्याबळाच्या आधारावर। अजित पवार गटानं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांच्याकडे विधिमंडळात जास्त संख्याबळ आहे। प्रतिज्ञापत्राच्या तपासणीनंतर आयोग असा निर्णय घेते की अजित अनंतराव पवार यांना राष्ट्रवादी पक्ष घड्याळ चिन्ह देण्यात येते। अजित पवार गटाकडे 41 आमदारांचं प्रतिज्ञापत्र तर शरद पवार गटाकडून 15 आमदारांचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं। 5 आमदारांनी अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिली। अजित पवार गटाला 2 खासदारांचं समर्थन प्रतिज्ञापत्र आहे तर शरद पवार गटाकडे 4 खासदारांचं प्रतिज्ञापत्र आहे। एका खासदारानं अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिलं। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या दुपारी 4 पर्यंत 3 नावं सुचवा असं निवडणूक आयोगानं आदेश दिलेले आहेत। उद्या दुपारपर्यंत नावं न दिल्यास राज्यसभा निवडणुकीमध्ये अपक्ष मानलं जाईल असं आयोगानं शरद पवार गटाला कळवलं आहे।